अण्णा बडीशेप घ्या. तुम्हाला देऊ का? दे. काय एवढं वैतागायला काय झालं? घड्याळ कळत असेल ना तर नीट बघ. लोकांची जेवण आटोपली पण आपल्या भाडेकरून आपल्या घराची वाटातून सापडत नाही असं वाटतंय. हो काहीतरी महत्वाचं काम असेल. काम ही महत्वाचीच असतात पण कळवण्याचा प्रकार असतो. सॉरी काका, कळवलं नाही. हे बघ मी तुला सांगतोय, माझ्या घरात मी केलेले नियम मोडल्याचं मला चालणार नाही. नाही तर कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं जाईल. मला का सांगताय? मी नियम मोडलेत का? कुणीही नियम मोडलेलं मला चालणार नाहीत. ठीक आहे, वेळ आहे घरी यायची. सॉरी काका. हे काय अजून कुणी यायचं बाकी आहे काय? काका आदितीला उशीर होईल यायला. ती अविनाश सरांसोबत मीटिंगला गेली. तुझी सुद्धा मीटिंग होती का? नाही अण्णा, माझी मीटिंग नव्हती. मी सुहास सोबत पिक्चरला गेलो होतो. काय काय महत्वाची कामं असतात ना? हीच काय महत्वाची कामं? मित्राबरोबर पिक्चरला जायचं? अहो तसंच काहीतरी कारण असेल. जय, अरे तुझी दाभोळकरांबरोबर मीटिंग होती ना? म्हणजे ते महत्वाचंच काम होतं ना? कशी झाली रे मीटिंग? मीटिंग सक्सेसफुल झाली. दाभोळकरांना शेवटी माझं प्रेझेंटेशन ऍक्सेप्ट करावं लागलं. त्यामुळे आता त्याच प्लॅनिंग प्रमाणे त्यांची टूर जाईल. म्हणजे ते ज्या कामासाठी देव टूर्स मध्ये आले होते ते काम झालं ना? म्हणजे ते आता येणार नाही आहेत ना? असंच नाही अगदी. म्हणजे कंपनी बरोबर कॉन्ट्रॅक्ट आहे ना त्यांचा. येतील अधूनमधून. पण त्याचा मुक्काम हल्ला ना? हो काका. हा पण तरी सिनेमा म्हणजे हो आता थोडासा आनंद साजरा करावासा वाटला असेल म्हणून गेला असेल. हो ना जय? काही असेल, बायको काम करते, नवरा मित्रासोबत पिक्चरला जातोय आणि मग असे नियम मोडतात. हो एवढी चांगली बातमी ऐकवली त्याने तरी कसले नियम घेऊन बसलायत? अण्णा सांगा हो तुम्ही. नाही, या बाबतीत मी काही बोलणार नाही. त्यांचे नियम त्यांच्या भाडेकरूंसाठी आहेत. आता कसं बोलला अण्णा? कळायला हवं लोकांना. नियम म्हणजे नियम. मग तुम्ही नियम घेऊन बसा. जय मला सांग, तुझ्या या यशासाठी काय हवंय तुला? तुमच्याकडून काही नको काकू मला. काकांकडून हवंय. त्यांनी ते दिलं तर बरं होईल. कोणत्याही नियमात कोणतीही सवलत मिळणार नाही. ती नकोच आहे काका. हा बोला संपवा आता. बोला आमच्याशी.